प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। मागणीपर प्रकरणातील असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय परमात्मा श्री पंढरीरायाकडे अलौकिक मागणी मागतात। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या पुण्यभूमीमध्ये श्री संत परमपूज्य विठामाई माऊली आजी यांच्या कृपा आशीर्वादाने ओम दीनानाथ गुरु माऊली सेवक श्री संत परमपूज्य हरिनाथ हरिमामा यांच्या 31व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह गुरु प्रेमामृत ग्रंथ पारायण सोहळा या मुखेड या पुण्यनगरीमध्ये दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आणि संत हरिनाथ महाराज समाधीच्या प्रांगणामध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे। या कार्यक्रमामध्ये भागवत कथा श्री हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज पांगरे यांच्या मुखातून संपन्न झालेली आहे। अनेक महापुरुषांचं श्रवण तुम्हाला सर्वांना या सप्ताहाच्या निमित्ताने प्राप्त झालेलं आहे। सिद्ध पुरुष विठामाई हरिनाथ मामा हरिमामा अशा महापुरुषांची मुखेड ही तपस्थली आहे। पूर्वीचं अत्यंत जुनाट असे हे नगर आहे, गाव आहे। त्याच्या खाणाखुणा आजही जिवंत आहेत। वेश पुन्हा जुनाट मंदिर, मोठा गावाचा विस्तार, भाविक लोक पुण्यवान लोक या नगरीमध्ये वास्तव्याला राहतात। मोठा आनंदाचा साधू संतांच्या आशीर्वादानं इथं जीव उपभोग घेत असतात। यंदाच्याही वर्षी मोठ्या आनंदानं श्रद्धेनं हा 31वा पुण्यस्मरणाचा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आमचे हरिभक्तीपरायण प्रसन्न दादा आपले येवल्याचे मुखेडचे जावई यांच्याकडून मागच्या वर्षी सेवेचा योग आला, विठामाईच्या दर्शनाचा योग आला, हरिनाथ मामाच्या दर्शनाचा योग आला आणि याही वर्षी वर्षाच्या अगोदरच, ही तारीख आजची नव्हे, हिला घेऊन 1 वर्ष झालं, म्हणजे वर्षाच्या अगोदर पासून या उत्सवाची तयारी। 5-7 दिवस मोठ्या मोठ्या महापुरुषांची कीर्तन झालेली। शेवटच्याच दिवशी बुवा लहान आहे बरं का, दरून मंडळी आली आहेत, माझ्यावर प्रेम करणारी माणसं 5-50 किलोमीटर पासून श्रोते गोळा झालेले आहेत। सर्वांना नमस्कार करतो। एवढ्या थंडीच्या दिवसात माणसं येतात ते केवळ कीर्तनामुळे नाही, प्रेमामुळेच येतात बरं का। कीर्तन तर घरी ऐकायला मिळाले आणि पाहिजे त्या बुवाचं फुकट यूट्यूबवर पाहिजे त्या बुवाचं फुकट। मग अशा थंडीमध्ये माणसं बाहेर पडतात, त्याचं कारण एकच आहे, श्रवण तर आहेच, परमार्थाबद्दल आवड तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं माझ्या प्रती असणारं निस्वार्थ प्रेम तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे। विठ्ठला विठ्ठला
आपल्या संप्रदायानुसार काल्याच्या पूर्वरात्रीला परमेश्वराकडे काहीतरी मागणी मागावी असा आपला प्रघात आहे, परंपरा आहे, प्रथा आहे, अलिखित नियम आहेत हे सगळे. पण 7 दिवस आपण सेवा केलेली आहे परमेश्वराची. आता 7 दिवस सेवा केल्यानंतर जीव मागण्याचा अधिकारी होत असतो. काहीतरी मागावं लागतं परमेश्वराकडे. महाराज म्हणतात, तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मागणी वेगळी आणि दान करणं वेगळं. एखाद्या माणसाने दान केलं, दान करत असताना सेवेची मर्यादा नाही, नात्यागोत्याची मर्यादा नाही. गरजवंत माणसाला आपल्याजवळ आहे ते देणं, मग तो आपला आहे का जवळचा आहे का परका आहे न पाहता त्याला देणं, त्याचं नाव दान म्हणतात. आणि मागणी म्हणजे आपल्या हक्काची असते बरं का, लक्षात ठेवा. आपण कष्ट केलेले आहे, आपण सेवा केलेली आहे, आपण तिथं काहीतरी राबलेलो आहोत. सेवेच्या द्वारा, कष्टाच्या द्वारा परमेश्वराकडे जो हट्ट केला जातो त्याला मागणी म्हणतात. विठ्ठल आणि मागणी केली जाते कोणाच्या जवळ? जे आपले आहेत त्यांच्याजवळ. ज्यांचा आणि आपला संबंध नाही त्यांच्याकडे मागण्याची पद्धती नाही. मुलगा बापाला मागतो, पत्नी पतीला मागते, शिष्य गुरुला मागतो, समाज पुढाऱ्याला मागतो. म्हणजे काहीतरी हक्काचा संबंध आहे ना. पुढारी आपला वाटतो, लोक जातात, साहेब रस्ता नाही, पाणी नाही, अमुक नाही, तमुक नाही, का त्याचा ना आपला संबंध आहे म्हणून. आणि आपल्याच जवळच्या माणसाकडे जातात. इतर तालुक्याच्या खासदार आमदाराकडे माणसं जात नाहीत. माणसांना माहिती आहे त्यांचा ना आपला संबंध. फक्त मतदानात लोक सगळ्याचं खातात महाराज, बरं का, लक्षात ठेवा. एरवी नाही. पण एरवी मात्र तसं नाही की आपल्या भूमिकेमध्ये आपण वावरत असताना प्रेमाच्याच माणसाकडे मागणी मागत असतो. देव तर भक्ताच्या आवडीचा विषय आहे. भक्ताला देवा एवढं काही आवडत नाही आणि देवाला भक्ता एवढं या जगामध्ये काही आवडत नाही. जसं बाळाला आई किती आवडते आणि आईला बाळ किती आवडतं सांगता येत नाही. ज्ञानोबा सांगतात, किंबहुना धनुर्धरा जो ये मातेची उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. वर्णन होऊ शकत नाही. जीवा परिस बाळ पडिये माते, तसं भक्ताला, देवाला भक्त जीवाच्या पलीकडे आवडतात. फार गोड प्रमाण आहे. भक्ता विण देवा आवडते काही, 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 भक्ता विण देवा आवडते काही. त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, भक्ता विण देवा आवडते काय, भक्ता विण देवा आवडते काय. त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, भक्ता विण देवा आवडते काही, भक्ता विण देवा आवडते भक्ता विण देवा आवडते काय. त्रिभुवनी नाही आन तुझे. दुसरा विषय नाही त्यांच्या आवडीचा. त्यांच्या आवडीचा विषय देव आहे. बोलताना शार्प ठेव बेटा आवाज. भक्ता विण देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझी.
भक्ताला दुसरं काही आवडत नाही देव सोडून, आणि देवाला भक्त सोडून काही आवडत नाही. देवाच्या आवडीचा विषय भक्त आहे. भगवान म्हणतात मला माझी बायको आवडत नाही, मला माझं घर आवडत नाही, मला माझं धाम आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. भागवतातली फार गोड ओवी 14 अध्यायातली, एकनाथी भागवतातली. भगवान सांगतात रमा माझी पट्टाची राणी, ती तव शिवी शिलाविली मी चरणी. खांदी वाहिल्या गवळणी, भक्त शिरोमणी गोपिका. भगवान म्हणतात रमा माझ्या आवडीची बायको असून मी तिला पायाच्या सेवेला लावलं, आणि गवळणी मात्र मी खांद्यावर वाहिल्या. अहम भक्त पराधीन, असं भगवंताचं आहे. पण भक्तीच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना हा एकमेकाच्या आवडीचा विषय आहे. फक्त एवढंच आहे, देवाला सगळे भक्त आवडतात असं नाही, पण आपण भक्त आहोत का ते तपासून पाहणं गरजेचं आहे. देवाला सगळे आवडतात. तो म्हणतो ममे वांशो जीव लोके जीवभूत सनातन. हे सगळे माझे आहेत, मज विस्तारलेपणाचे नावे. हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही. हे मज एकाचा विस्तार, हे सगळे माझेच आहेत. भगवंत सगळ्यांना आपलं समजतो, पण आपल्याला भगवान आपला वाटतोय का हे पाहणं गरजेचं आहे. भगवंत भक्तावर प्रसन्न होतात आणि म्हणायला लागतात सेवेची पूर्तता पाहण्यासाठी, याची भक्ती निष्काम आहे का सकाम आहे ते पाहण्यासाठी परमात्मा आपल्यासमोर उभा टाकतो. आणि आपल्याला म्हणायला लागतो काय पाहिजे सांगा, काय पाहिजे सांग. वरंब्रही, वर मागा काय पाहिजे ते, वर मागा काय पाहिजे ते, वर मागा काय पाहिजे ते. आज्ञानी जीव मात्र काहीतरी मागून भक्तीच्या क्षेत्रातून संपून जातात, आणि संत मात्र देव भेटल्यावर काय मागावं याचाच विचार करतात. सामान्य जीवाची अपेक्षा वेगळी आहे. सामान्याला भगवत भक्तीची चाडच नाही, त्यांना संसार रंगवायचाच पडलेला असतो. महाराज त्यांना असं वाटतं की जी जगाकडे नाही ती माझ्याकडे असावं, जगामध्ये ज्याची कमतरता आहे ती माझ्याकडे असावी. मी श्रीमंत असावा, मी निरोगी असावा, मी देखणा असावा, माझी मुलं चांगली असावीत, माझी बायको चांगली असावी, माझ्या बसण्यासाठी गाडी चांगली असावी, असा माणसाचा. आता सगळं चांगलं मिळालं या जगतामध्ये, काय देव काय पागल आहे का? मला काहीला ऐश्वर्य देतो तर निरोगीत्व देत नाही, आणि काहीला निरोगी करतो तर संपत्ती देत नाही. पालामध्ये राहणाऱ्या लोकांना रोगच नाही. हे पालात रोग राहतात ना, आता यांना रोगच नाही, आणि बंगल्यामध्ये जर गेलात तर गोळ्याला कमीच नाही. विठ्ठला विठ्ठला आपल्या आश्रमाच्या जवळ ऊसाची ते ऊसतोड काय म्हणतात त्याला, ऊसतोडणी करणारे लोक आलेले होते. मी असाच 2-3 दिवस तिकडे गेलो अमरावतीकडे कार्यक्रमाला, आणि तिकडनं आल्यावर कळालं की आपल्या बाजूला कोणीतरी लोक येऊन राहिले. ते जाळ वगैरे दिसत होता मला. आश्रमातून पाहिलं, रूममध्ये गेल्यावर खिडकी काढली की दिसलं मला पाठीमागचं. विचारलं अरे मागे कोणी येऊन राहिले का? हो म्हटले. मला थंडीचे दिवस आहेत, त्यांना पाल कशाला ठोकू दिले, आपल्या आश्रमात ठेवायचं मुक्कामाला. ती काही बिचारी कायमची राहणार आहेत का? आपल्या मंडपात झोपले म्हणजे काही उचलून घेऊन जाणार आहेत का? ते त्यांना आपल्या इथं राहू द्या. नाही म्हणले तुम्ही नव्हतात मग तुमच्या माघारी कसं ठेवायचं? म्हणलं आम्ही मेल्यावर आमच्या माघारी मठ असंच ठेवणार आहे तुम्ही नाही. इकडं जीव गेल्याबरोबर तिकडं भांडणं लागतील, गादीवर कोणी बसायचं. ते मी गेलो होतो तिकडं, साधारणतः 11-12चा सुमार झालेला होता. एक वयोवृद्ध मनुष्य जाळ लावून तापत बसला होता, आणि बाकीचे सगळे माणसं गाढ झोपलेली होती. गाढ, इतके गाढ झोपले होते की त्या जवळून मोठा गाडा जरी गेला तरी त्यांना जाग येणार नव्हती, इतके झोपले होते. मी पालामध्ये डोकावून पाहिलं, झोपलेली होती, काही नव्हतं. उशाला दगड घेतली होती काही लोकांनी. पांघरायला काही नव्हतं त्यांच्याकडे, फार प्रमाणात पांघरायला नाही. लहान लहान छोटे छोटे लेकर मध्ये घेऊन आई वडील बाजूनं झोपलेले होते, अंगावर गाढ झोपले होते. यांची झोप मोडणं चांगलं नाही. म्हणलं सकाळच्या पारी पाहूया. पुन्हा सकाळी गेलो अजून. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. लोक सगळे नमस्कार कर. मला महाराज
अरे म्हणलं बाबा इथं पालामध्ये राहू नका, आमच्याकडे रूम आहेत सगळे, तिथे राहा. ते म्हणले महाराज आमचं उलट आहे, पालात जेवढी आनंदानं झोप लागते तेवढी तुमच्या रूम मध्ये लागत नाही. आणि मलाही खरंच वाटलं ते, कारण त्या रूम मध्ये 12 महिने मी राहतो ना. नाही कळालं तर मला पुन्हा जेवून जा. लागत नाही. या जगामध्ये सर्व गुण संपन्न कोण आहे? एक आहे, एक नाही. कुणाकडे एक आहे, एक नाही. आणि सर्व सगळ्यांना दिल्यावर देवाला किंमत शिल्लक राहील का हो बाळू काका? कोण मानेल देवाला? मला सांगा, आपल्याला सगळंच दिलं, तुम्ही सप्ताह कराल, तुम्ही पंढरीची वारी कराल, तुम्ही अन्नदान कराल, आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे म्हणून देव आठवतोय. ज्या दिवशी कमीच राहणार नाही त्या दिवशी देवच आठवणार नाही. विठ्ठला फक्त देवाच्या जवळ गेल्यावर माणूस बघून बोललं पाहिजे. कुणाशी कसं बोलावं, कुणाला कसं मागावं, कुणाशी चर्चा कशी करावी, याच्यासाठी शास्त्र शिकणं महत्वाचं आहे. साधूला कसं बोलावं, मित्राला कसं बोलावं, बायकोला कसं बोलावं. बायकोला म्हणालाय आपण जेवलात का, महाराजाला म्हणतोय जेवलास का र? त्याच्या अज्ञानत्वाचा हसू येतं कधी कधी, नाही का? मग जीव, देव, संत यांच्यात फार मोठा फरक आहे. जीव देव नाही, देव संत आणि देव एकच आहेत, पण भूमिकेमध्ये मात्र फरक आहे. जीवही स्वार्थी आहे आणि देवही स्वार्थी आहे. मग या जगामध्ये निस्वार्थ कोण आहे? निस्वार्थ फक्त संत आहेत महाराज. पण देवाचा व्यवहार आहे. भगवान म्हणतात जो होय मज अनन्य शरण तयाचे निवारी जन्म मरण. जे जे माझं भजन करतात मी त्यांच्यासाठी काही करतो. विठ्ठला विठ्ठला. माझं भजन करणारे पाहिजेत. माझ्या भजन करण्यासाठी मी सर्वस्व समर्पित केलेले. मदगत चित्त प्राण, हा माझा प्राण आहे. ते मी आणि ते वेगळे नाहीत. म्हणून मी एक करतो. पडिय देह भाव पुरवे वासना, देह भाव पुरवे वासना, पडिये देह भाव पुरवे वासना, पडिय देह भाव पुरवे वासना. अंती ते आपणा पाशी न्यावे, अंती ते आपणा पाशी न्यावे. पडिय देह भाव पुरवे वासना, पडिय देह भाव पुरवे वासना. अंती ते आपणा पाशी न्यावे, अंती ते आपणा पाशी न्यावे. पडिय देह भाव पुरवे वासना, पडिय देह भाव पुरवे वासना. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवे वासना. अंती ते आपणा पाशी न्यावे, अंती ते
पडिये देहभाव माझी भक्ती करण्यासाठी, पुरवी वासना माझी जी सेवा करतात मी त्यांचं काही करतो, माझं जे भजन करतात मी त्यांच्यासाठी काही होतो. लाखो उदाहरण आहेत, कोणाची बहीण झाला, कोणाची बायको झाला, पुरवी वासना. एक दृष्टांत आहे. एके दिवशी भगवान म्हणायला लागले अर्जुनाला, अर्जुना फार दिवस झाले, यंदाचा उन्हाळा गेला पण मे मध्येच पाऊस आल्यामुळे कुठं फिरायला जायचं राहूनच गेलं. मनाली गेली, हँगकॉंग गेला, शिमला गेला, कोकण गेलं. आता असं वाटतं की थंडी का असना पण फिरायला जाऊ कुठेतरी. मन स्वच्छ करण्यासाठी तीर्थयात्रेची गरज आहे. शरीराला समाधान मिळण्यासाठी एकांताची आवश्यकता आहे बरं का. कधीतरी जात जा एकांतामध्ये. एकांतात जात म्हणजे कोकणात नाही. मग काय म्हणणं आहे देवा तुझं सांगा. मला असं वाटतं जाऊ फिरायला कुठेतरी. अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुन म्हणले ठीक आहे, गेले फिरायला. ब्राह्मी मुहूर्तावर उठले महाराज. आता देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ज्ञानोबरांनी वर्णन केले. सारथ्यपण पार्थाचे करीतो असे अर्जुना एवढा मित्र कोणी नाही. सख्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनावरे एकच होते. वनांतरामध्ये गेल्यानंतर मग तिथे गेले. सकाळी पहाटे भगवंताचा घोडा अश्व 3:30ला जे दूर गेले हिमालयामध्ये. मला सुंदर प्रकारचा असा डोंगर पाहायला, पाठीमागे नदी व्हायला लागलेली, झाडं. ती मागे आलो होतो काय ते डोंगर, तसा प्रकार. ते सगळं असं निसर्गरम्य होतं. कमळ फुललेले, मोठा वटवृक्ष आहे, झुळूझुळू झुळूझुळू गंगा व्हायला लागलेली आहे, पाखरांचा गुंजारव सुरू आहे. भगवान म्हणले अर्जुना जागा चांगली थांबा. बसले. भगवंतांनी सांगितलं मी आश्वाना चारून घेऊन येतो, तुम्ही बसा. अर्जुन महाराज बसले. पण बसल्यावर महाराज एकांत पचायला सुद्धा मनुष्य पक्का लागतो बरं का. घर बांधिली डोंगरी आणि विषय हिंडे दारोदारी. तिथं बसल्या बसल्या आठवण झाली, फिरायला आलोत पण चुकीच्या माणसासोबत आलोत म्हणले. आता शिमलाला जाताना झोलकर घेऊन जाण्याची गरज आहे का? सांगा मला. चुकलं म्हणलं आपलं. मग इथं कुणाबरोबर यायला पाहिजे होतं? आपल्या भार्ये बरोबर. भार्य म्हणजे आपल्या कांते बरोबर. कांता म्हणजे आपल्या बायको बरोबर, नाही का? तिच्याबरोबर यायला पाहिजे होतं. चुकलं गड्या म्हणलं. मोबाईल लावून बोलण्याचा प्रयत्न करू लागला पण तिकडे टावरच नव्हतं, रेंजच नव्हती. माणसांना आता जेवायला नसलं तरी चालेल पण मोबाईलला काय पाहिजे? रेंज पाहिजे. एक महाराज माझ्याकडे मुक्कामाला येताना विचारत होते, नाना आश्रमात रेंज आहे का? मी कशाला, ती पाहिजे असं. म्हणजे आता जीवनावश्यक व्यवस्था दुसऱ्या होऊन गेल्या. काही काळापूर्वी लोक अन्न पाहत होते, पाणी पाहत होते, पण आता काही काय असो त्याचा मला विचार करायचा नाही. भगवान लगेचच देवाला मिस कॉल पडला. अर्जुनाच्या हृदयामध्ये सुभद्रेचं चिंतन झालंय. बरोबर घोडा झाडाला गुंतविला आणि आपणची होणी सुभद्रा, स्वतः सुभद्रा, तशीच साडी, तशीच नथ, तसाच कपाळाला कुंकू, तसेच दागिने आणि तशा अवस्थेमध्ये अर्जुन असं झाडाला टेका देऊन पाठीमागूनच भगवान आले सुभद्रा रूपी आणि अर्जुनाचे असे डोळे झाकल्याबरोबर ते नाजूक बोट अशी डोळ्यावर. कोण आहे ओळखा बरं? अर्जुन म्हणला आता कोण आहे काय ओळखावं? चिटकी नाही काय बाबा. जंगलात कुठून असं हाताला धरून पाहिलं तर सुभद्रा इथं कशी काय आलीस? तिनं सांगितलं पतिव्रता आहे, स्वामीनं चिंतन करावं मी येऊ नये असं थोडंच आहे. बरं बस 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 म्हणले. गप्पा गोष्टी सुरू झाल्या, बोलले 3च्या अंदाजामध्ये. मग म्हणायला लागले सुभद्रे जा आता तुझा भाऊ येईल. भाऊ मनातले म्हणत म्हणला भाऊ मीच आहे. बर असं काहीतरी आठवण म्हणून मुद्रिका बोटात अंगठी दिली, घेऊन गेले.
लगेच श्रीकृष्ण होऊन परत आले आणि भगवंतांनी विचारलं, अर्जुना कोणी आलं होतं का? भगवान जर म्हणले असते सुभद्रा आली होती तर पुढचं वाढतच नव्हतं. पहिला पाठ बोलला महाराज. तुम्हाला वाटतं का देवदेव करणार माणसं खरं बोलतात म्हणून? हे तुमचा भ्रम काढून टाका. यांच्या इतकं तर लबाड जगात पुढारी सुद्धा नाहीत. विठाला विठाला भगवान म्हणले माझ्याशी खोड लबाडी माझ्याशी. रथामध्ये बसल्यावर त्या अंगठीचं बोट मुद्दाम अर्जुनाच्या पुढं महाराज हॅट. अंगठी बघितली की ह्याचा बीपी हाय लो हाय लो. हॅलो हॅलो शब्द त्याच्यामुळे आलाय बघा. हाय लो पाहिलं. अरे काळीच असं उडायला लागलं. रथातून उडी मारली धावत झालं. सुभद्रा सुभद्रा पाहिलं. कोण आहे? स्वामी आलात? ती विचारपूस करण्याच्या अगोदर मला सांग दुपारी दिलेली अंगठी कुठे आहे? सुभद्रा म्हणली कशाची अंगठी? कुठली अंगठी? कुणी दिली? लबाड बोलू नको. मी तुला अंगठी दिली. अहो मालक तुम्ही पहाटे गेलात. मी सासूबाईला विचारलं मला तुम्ही कुठे गेलात पत्ता नाही. आत्याला विचारा मी दिवसभर घरीच आहे. कांदे लावू लागली कांदे. भगवान धावत झाली विचारला अर्जुना काय म्हणतोयस? देवा नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. पागल माणसा दुपारी बायकोच मी होतो. म्हणजे जे बोललो ते रेकॉर्डिंग करून ठेवलंय म्हणजे. मग डोळ्यामध्ये पाणी आलं अर्जुनाच्या. फेडावया भक्ताचे ऋण कायण होशी तू नारायण. अवघे करीशी संरक्षण पाळीशी वचन निजदासाचे. मला कळून चुकलं देवा तुझ्याशिवाय कुणी श्रेष्ठ नाही. म्हणून वेळ पडली ना. जसं बाप लेकरासाठी घोडा होतो, बाप लेकरासाठी गाढव होतो, बाप लेकरासाठी लहान होतो, बाप लेकरासाठी मोठा होतो. ते लेकरू म्हणतं बाबा घोडा घोडा म्हटलं की ते लगेच घोडा म्हणतं नाही का. आधी ते गाढव झालेलंच असतं बायकोचं पण लगेच घोडा बनतं ते. महाराजांनी वर्णन केले प्रीतीची हे कळ घाली पदराशी पीळ. 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 हालोने दिपाळ मागे हालोने दिपाळ मागे पुढे पित्याशी मागे. हा वा वा शाबास. मागे 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 पुढे मागे पुढे मागे पुढे. ताल बघायचा असला की मानोलीकराची मान बघा. मृदंग वाजणार माझ्या गावाकडचा आहे. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे मागे पुढे
त्याची मागे पुढे असा ऐसा कृपाळू देवरा ऐसा कृपाळू देवरा ऐसा कृपाळू देवरा तसं भक्त सेवेची अपेक्षा देवाला आहे. सेवा करून भक्तांनी देवाला ऋणी करून ठेवलंय. ज्याच्या शेतात कामच केले नाही त्याच्याकडे रोजगार मागायला गेल्यावर तो देईल का? रोजगार द्या म्हणलं, कशाचा? कशाचा म्हणजे द्या म्हणजे द्या. ते म्हणते सकाळी चांगला बूट काढून ठेवतो म्हणते. मग मागण्याचा अधिकार कुणाकडे? ज्याच्याकडे आपण कष्ट केले तोच देऊ शकतो, ज्यांनी कष्ट केले नाही तो देऊ शकत नाही. देवाला ऋण झालेलं आहे भक्ताचं. म्हणून महाराज म्हणतात, रुपे घेऊन या दीन आणि हळूहळू फेडी ऋण. देवाला मुक्त व्हावं वाटतं या बंधनातून. काहीतरी करून देवाला असं वाटतं की हे डोक्यावर जे ओझं आहे ना माझ्या भक्ताचं ते फेडून टाकावं. महाराज भक्त देवाला म्हणतात, देव भक्ताला म्हणतात काहीतरी मागा. पण भक्तांनी मात्र विचार केलेला आहे, यत कदाचित आमच्या जीवनामध्ये अशी जर कधी वेळ आली परमेश्वराला भेटण्याची तर काय मागावं? बहुतांश मागण्यात वाया गेले. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही नेहमी ऐकता, ध्रुव महाराज मागण्यात वाया गेले, उपमन्यू महाराज मागण्यात वाया गेले, प्रल्हाद महाराज मागण्यात वाया गेले, बिभीषण महाराज मागण्यात वाया गेले. म्हणजे संत झाले नाहीत, भक्तच राहिले. भक्त कोण आणि संत कोण? ज्यांना काय मागावं ते कळाले ते संत, आणि काहीतरी मागण्यासाठी परमार्थ केला ते भक्त. नाही कळालं? बापाची मांडी मिळावी म्हणून तपश्चर्या केली कोणी? ध्रुवानं. दूध मिळावं म्हणून तपश्चर्या केली कोणी? उपमन्यू. पण आमच्या संतांनी देवाकडे काही मागण्यासाठी नव्हे, आमच्या संतांनी देवाकडे देवच मागण्याची प्रतिज्ञा केली. ज्ञानोबाराला विचारतात परमात्मा, माऊली काय आवडतं सांगा. समाधीला बसतानाचा प्रसंग आहे. सगळीकडे शोकाकुल वातावरण तयार झालेले आहे. रुक्मिणी राही सत्यभामा रडायला लागलेली आहेत. आणि मग रुक्मिणी सांगितलं, पांडुरंगा जा ज्ञानोबाराला विचारा काय माऊली त्यांची आवड आहे ती आपण पूर्ण करून देऊ. भगवान श्री पंढरनाथ आले, माऊलीच्या मांडीवर असा हात ठेवला. ज्ञानोबाराया बोला. महाराज आजही बघा, नुसतं ज्ञानोबा म्हणलं तर कस्तरी होतं, ज्ञानोबाराया म्हणलं तर बरं वाटतं. महाराज आता काही काही लोक ज्ञानोबा तुकोबा म्हणतात का नाही, ते त्यांचा अहंकार दाखवित असतात. राजाला, देवाला, साधूला कसं बोलावं, त्यांचा उच्चार कसा करावा, अजून आमच्या वारकरी संप्रदायातल्या काही सिद्ध पुरुषाली कळालं नाही. ते विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबा म्हणलं कसं तरी होतं, तुकोबा म्हणलं कसं, तुकोबा राय म्हटलं की बरं वाटतं, ज्ञानोबा राय म्हटलं की बरं वाटतं. राजे आहेत ते, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसी. हो फार महाराज आपले छोटे कदम माऊली घाटावर कीर्तन केलं अमावस्येच्या आदल्या दिवशी. मी ऐकायला गेलो होतो कीर्तन, प्रदक्षिणेला गेलो, एका तरी महात्म्याचं ऐकावं म्हणून माऊलीचं कीर्तन ऐकायला गेलो अमावस्येच्या आदल्या दिवशी. काय माऊलीनं वर्णन केलं ज्ञानोबारायचं. बाबा बाबा बाबा. हो महाराज तुम्ही काही म्हणा, हे छोटे माऊली मोठे माऊली हे देवच आहेत बरं का या सध्याच्या काळाला. हा सध्याच्या काळाला देवच आहेत. काय पाठांतर आहे, काय अभ्यास आहे, काय माहिती आहे त्यांची. तुम्ही तेच ऐकत जाऊ नका, त्यांचं ऐकत जाऊ नये. त्यांचं ऐकल्यावर माहिती होत्या. गाणे पिणे ऐकाय कुठे मिळतात का मला, ते ऐकत जा तुम्हाला. जीव घाले महाराज. मांडीवर हात ठेवी. काय बोला माऊली, तुमची आवड सांगा. माऊलीने सांगितलं काय सांगू आवड. आता आवड निवड राहिली नाही. आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग.
काहीतरी सांगा म्हटल्यावर काहीच नको देवा, काही नको, मग बाळछंद अमुक तमुक हे नको ते नको सांगितलं. पण शेवटी शपथ घातली, तुमच्या आवडीचा विषय काय सांगा. आणि शपथ घातल्यावर मग ज्ञानोबा म्हणतात, तुझी आण वाहीन गा देवराया बहु आवडशी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया तुझ्या तुझं वाचोनी केशवा आणून आवडे हो विठ्ठला विठ्ठला. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा 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 तुझं वाचोनी केशवा आणून आवडे हो तुझ्याशिवाय काही आवडत नाही. विषय येतो त्यांचा झाला नारायण, आम्हाला तुझ्याकडे काही मागायचं नाही. का नाही, आम्हाला सर्व प्राप्त आहे. आणि ज्याला सर्व काही प्राप्त आहे त्याला हात मागायची हात पसरायची गरज नाही. कमी असणारी गोष्ट मागावी. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्या जीवनात सगळंच कमी आहे ना, अजून आम्ही आमदार झालेले नाही, अजून आम्हाला मंत्रीपद मिळालेलं नाही, अजून आमच्याकडे BMW आलेली नाही, अजून आमचा बंगला झालेला नाही, अजून आमच्याकडं हे नाही, आमच्याकडं ते नाही, आमच्याकडं ते नाही. अरे बाबा, हे देवाकडं मागू नये, हे कष्टानं प्रारब्धानं मिळवावं लागतं. ही काय देवाकडे मागायची गोष्ट आहे का सांगा बरं मला. धन मागून मिळतं का कष्टानं मिळतं. परिश्रम करा, कष्ट करा, त्याच्याशिवाय नाही प्राप्त होऊ शकत. हे कष्ट करा, मागून नाही मिळत. मान मागून नाही मिळत. वागा चांगलं, चांगलं वागणाऱ्या माणसाला जग आपोआप मान देतं. मला मान म्हणल्यावर कोण मानेल. मी जर आलो मुखेडला आणि माझं कीर्तन ठेवा, लोक म्हणतील विना घ्यायला ये, कोण बोलील, कोण मानेल. मान महाराजांनी वर्णन केले, अन्न मान धन हे तर प्रारब्धा. प्रारब्ध आणि कृती चांगली असली पाहिजे. काही काही माणसाची कृती चांगली असते, लोक त्याला मानतात. काही काही लोक म्हणतात महाराज फार चांगला मनुष्य आहे म्हटले, त्यांच्याकडे तुम्ही हो का हो म्हटले. बाकी आमचे बंगले मोठे मोठे आहेत. मला एक मगाशी फोनवर म्हणत होता, माझा फार मोठा बंगला आहे रस्त्यावर, तिथे येऊन तुम्ही थांबत जा. तिकडं यालाच का जाता, आपल्या या भडाण्यालाच का जाता, सत्यगावलाच का जाता, भैयाकडे नगरसुल्लाच का जाता. म्हणलं आता त्यांच्याकडे बंगले नाहीत पण प्रेम चांगलं आहे बा. म्हणलं तुझ्याकडे बंगला आहे पण एकदा येऊन पाहिलं तुझी बायको 3दा डोळे मोडीत होती. म्हणलं झोपायला बंगला लागतो का प्रेम लागतं मानुलीकर. प्रेम लागतं. एखाद्या गावामध्ये दिवसभर राहायचं म्हटलं तरी बाळू काका कंटाळा येतो फार. दिवसभर जर राहायचं म्हटलं, आता आज एक कीर्तन, तसं तर मी जोडून कीर्तन घेतच नाही, मग घेतले जोडून तरी मध्ये एखादा दिवस रिकामा जर ठेवायचा घालवायचा झाला म्हटलं म्हणजे फार कसं तरी वाटतं. त्या जागा नवीन असतात पण हे प्रेमाचे लोक असतात ना, यांच्याकडे गेलं की दिवस पुरत नाही. आता दिवसभर झोपायला मिळालं नाही. येताना मी आत्ता सांगितलं, म्हटलं मला 20 मिनिटं तरी आराम करू द्या, दिवस सगळा फिरण्यातच गेला आज. मी श्रीकांतला सांगितलं, म्हटलं एक काम कर, आता किती वाजले 6, मला 6:40ला उठव म्हणलं, तितक्या वेळ तरी झोप. ते मोबाईलचं मुंडकं दाबलं झोपलो. आणि 40 मिनिटं झाली तर 5 मिनिटासारखेच वाटले. म्हणजे झोपही सुखाची आहे, आनंदही सुखाचा वाटतो, दिवसही लवकर जातो, प्रेमही मिळतं.
पण कुठं मिळतं? जिथं जिव्हाळा आहे तिथं मिळतं, कुठेही नाही. तिथं जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे. सगळ्या गोष्टी धनाने मिळत नाहीत, सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळत नाहीत, सगळ्या गोष्टी मानाने मिळत नाहीत, सगळ्या गोष्टी कष्टाने मिळत नाहीत, पण प्रेमानं सगळं मिळाल्याशिवाय राहत नाही. कष्टानं सगळं मिळत नाही, मानानं सगळं मिळत नाही, पण प्रेम सर्व काही देऊ शकतं. ज्याचं देवावर प्रेम आहे ना, त्याला या जगात काही कमी पडतच नाही. लक्ष्मी तो तयाची दाशी महाराज म्हणतात. ज्याच्या घरी लक्ष्मी उभी राहते काही कमी पडत नाही. मग आम्हाला हे मागण्याची आवश्यकताच नाही परमेश्वराकडे. मग मागायचंय काय? महाराज म्हणतात आम्हाला धनमान नको, कारण या गोष्टी देवाचा विसर पाडणाऱ्या आहेत. धनमान बळे नाठ विशी देवा, उलट हे आलं तर आम्हाला नको. आम्हाला हे पाहिजे, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, आवडी. या बाकीच्या गोष्टी तुझ्यात आणि माझ्यात अंतर पाडणार म्हणून जळत ती येथे उपजविती सायासाची जोडी माझे. देवा, आमची कमाईच एवढी आहे की तुझी प्राप्ती व्हावी, पण काय करावं? तुझी प्राप्ती होण्यासाठी, तू मिळवण्यासाठी मध्ये आड येतो, तो प्रपंच आड येतो आमचा. हे प्रपंच माणसाला बाहेर पडू देत नाही. प्रपंचाचं दुःख फार मोठं आहे. गुंतवलो या संसारी, कैसा झालो शे अंध, मी माझे वाढवूनी माया. काही काही गावात कीर्तनला जाऊन सुद्धा लोकाला कीर्तनला येणं होत नाही. काही माणसं का उठले ना क्षमा करा बरं का. अरे बा, कशासाठी क्षमा? अपराधच केला नाहीस. नाही, रात्री आमच्या गावात कीर्तन होतं तुमचं, पण मला येणं झालं नाही. ते म्हणला का काय करा हो, कामच फार आहे. 8 वाजेपर्यंत होत नाही, आणि 8ला 2 घास खाल्ले की मग खाट वाट बघते. 8ला काय वाट पाहते? खाट वाट पाहते. आणि एकदा तिनं आपल्यावर सामावून घेतलं की मग सुखे मिनी जलोगा शून्य सारोनी ते मग तिरकुट. महाराज अवघड आहे. प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये वेळ कुठं मिळतो? हे प्रपंचच एवढा आपण वाढवून ठेवलाय की सावरता सावरता नाकीनं यायला लागलेलं आहे. ही मुलं बाळ, घर दार, अमुक तमुक, हे सगळं करता करता बहिणीच्या घरचं कार्यक्रम संपला की मेवणीच्या घरी उभा टाकतो. मेवणीचा संपला की मित्राच्या घरी उभा टाकतो. मित्राचा संपला की गावचा सप्ताह येतो. गावचा सप्ताह आला की भावकीतलं वर्ष सालभर असं फिरून 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 नाकीनं आला. मग काय करावं? एक सांगू का? भगवत भक्ती जर तुम्हाला करायची असेल तर प्रपंचाची आसक्ती कमी होणं महत्वाचं आहे. तुम्हाला जेवढी प्रपंचाची आसक्ती आहे तेवढा तुमचा परमार्थ कमी होतो, आणि जेवढं संसाराबद्दल, प्रपंचाबद्दल तुमच्या मनामध्ये दुस्साहस निर्माण होईल तेवढा परमार्थ घडतो. मी काल कुंभीपाळा सांगितलं, संभाजीनगर फार गोड. प्रपंचामध्ये मनुष्य मुरला की वाया जातो, आणि परमार्थामध्ये मनुष्य मुरला की त्याला श्रेष्ठत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. फक्त मुरणं महत्वाचे. प्रपंचातलं मुरणं दुःखदायक आहे,
आणि परमार्थातलं मुरणं सुखदायक आहे. हा, नाही कळालं? आंबा नाशला खाण्याच्या लायकीचा आहे का? पण खार घालून आचार घालून आंबा मुरला आता खाण्याच्या लायकीचा आहे. आंबा जर नाशला तर खाता येत नाही आपल्याला. हे आंबा नाशणं म्हणजे प्रपंच आणि आचार घालून मुरणं म्हणजे परमार्थ. विठ्ठला विठ्ठला. मन महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. प्रपंच वंसारो 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 प्रपंच ओसरो देवा. ओसरो म्हणजे कमी करा प्रपंच. जे वाढलाय ना हा प्रपंच कमी झाला म्हणजे काय होईल? इकडून तिकडं आम्हाला जाता येईल, परमार्थ करता येईल. पूर असल्यावर पलीकडे जाता येतं का? नाही. पण पूर कमी झाल्यावर मात्र अलीकडे पलीकडे करता येतं. म्हणून समाप्त करू नका. प्रपंच नष्ट केल्यावर जगणं मुश्किल आहे महाराज. प्रपंच सांसारिक माणसं प्रपंचाला एक आधार समजतात. आहेच आधार. मुलं बाळं घरदार पती पत्नी धन अमुक तमुक याच्याशिवाय कसं जगता येईल? अहो मला सांगा, आमच्यासारखा मनुष्य कुठेही झालं, आता मी ठरवलं मुखेडला इथे यायचं
आणि या संस्थेवर महाराजाच्या जवळ राहायचं. उलट महाराज आनंदी होतील, वा 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 नाना राहिले म्हणजे बरं झालं, नाही काय केलं तर झाडून तर काढतील. बरं नाही मी ठरवलं महाराज आपण एका भागातले दोघं जण, मला इथं राहायचं तर ते म्हणतील नाना काय राहायचं त्याला व्यवस्थाही करतील, पण तुमच्यासारखा जर एखादा मनुष्य इथे येऊन राहायचं ठरवलं तर महाराज म्हणतील पिढा कशाला आली असेल, उद्या काला झाला की तुम्ही सगळे काय करा आता हाला. प्रपंचिक माणसाला प्रपंच आधार आहे, पण त्याची आसक्ती दुःख आहे, पण आसक्ती कमी करा. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी, शरण रिघा देवासी, रिघा देवासी, शरण रिघा देवासी. धनदार पुत्र जन बंधु सोय पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा यांच्यामध्ये पण एवढं ठरवा सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा, म्हण प्रपंच ओसरो बर आणि चित्त तुझे पाहे मोरो. आमचं जे चित्त आहे ना हे संसाराच्या आसक्ती म्हणजे जे रमलंय ते तुझ्या चरणाकडे लागावं. पण काय करावं कृष्णा भाऊ, चित्त परमार्थात लागत नाही, संसारात सुटत नाही, डोळे लावून देवाचं ध्यान येत नाही, नातू लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी एक स्वामीजी होते आमच्याकडे, आम्ही असं लहान 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 आपला सोडा म्हणून वाजवालीत का दुसरीकडे आज काही काही गावात वेळ झाली की फटाके वाजवायचे. महाराज आले म्हणून तिकडेच गेला होतात का? बर मग त्या आमच्या काही काही परंपरेमध्ये चोपदार पाया पडायला तो वेळ झाली सोडा म्हणायला. आम्ही लहान होतो ते सांगत होतो मला, म्हणजे आजही मोठे नाहीत फार, ते थोडं बाल्य अवस्थेतलं एक स्वामीजी होते आणि ते आम्हाला ध्यान शिकवायचे. काय शिकवायचे? बेटा आंख बंद करो, बताओ आपको क्या देख रहा है? पार्ले जी. अरे ऐसा क्यों दिख रहा? खरं खरं सांगायचं. ते म्हणायचे प्रभाकर आप सही बात बोलते हो, म्हणजे बाकी सब झूठ. मला विचार तुला काय दिसते? पार्ले जी दिसते, दुसरं काय? बाकीच्या सगळे म्हणायचं काय? त्यांनी म्हणायचं देव दिसायला, एक जण म्हणलं तर मला ओम दिसायला, म्हणलं मला ओम. स्वामीजी म्हणले याला हा ना एकदा. इतकं कुठं आपलं मन शुद्ध आहे, डोळे लावून सगळं ब्रह्म दिसायला, काय काय दिसतं काय? दिसलं पाहिजे. चित्तामध्ये आपलं जे चित्त आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे धरी, पण का पाहे गुंतलो नेणता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माता पायी आता राखावे, म्हण चित्त तुझे पायी मोरो. मीराबाई, जनाबाई, शबरी काय भगवत भक्त होऊन गेल्या महाराज, सर्वस्व देवाला समर्पित. तुका म्हणे जीव भाव देवा पायी आणि ठेवण्या काही न मागती, विषय तो त्यांचा झाला नारायण. आत हरी बाहेर हारी, हरीने घरी कोणी रे, हरीने घरी कोणी रे, हरीने घरी कोणी रे, हो आत हरी बाहेर हारे, हरीने घरी कोणी रे, हरीने घरी कोणी रे, हरीने घरी कोणी रे. आत हरी बाहेर हरी, किंवा बोलावा विठ्ठल
पहावा विठ्ठल. गवळणी म्हणला ना, कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वहिने घेरा, कान्हा रे मन मोहनला. अशी अवस्था. किंवा दुसरं काही नाहीच महाराज. महाराज त्यांच्या मनामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही. दुपारी संदीपान दादांनी अभंग घेतला होता त्या गावाला, वडगावला जमदाडी मार. कृष्णे बोल वेधिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माय. वा काय अशी अवस्था झाली पाहिजे. चित्त तुझे म्हणती मीराबाईची गवळणली, कोई कहियो रे आवन की प्रभु भावन की. काय बाबा, तशी माझी अपेक्षा झाली पाहिजे. म्हणजे चित्त तुझे पायी मरून आयुष्य करी गा पांडुरंगा. देवा दुसरं काही करू नका, असं करा. शुद्ध रंग व्हावे रंगा. मला परम पांडुरंगा अशुद्धता बाहेर काढा. विषयाच्या सानिध्याने मिळणारा रंग अशुद्ध आहे आणि तुझ्या कृपेने मिळणारा रंग शुद्ध आहे. म्हणून अशुद्धता काढून टाका आणि शुद्धता आम्हाला द्या. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हा हा हा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. अंगावर फुलं टाकू नका, फुलं टाकू नका अंगावर. थंडी आहे, थंडी आहे. फुलं टाकू नका. म्हणून प्रपंच ओसरो, चित्त तुझे पायी मुरो, आईशे करिगा पांडुरंगा. शुद्ध रंग व्हावे रंगा. हे पांडुरंगा, अशुद्धता नको जीवनामध्ये. अशुद्धता दुःख देते, अशुद्धता मनुष्याला वाया घालते आणि शुद्ध क्वालिटी मनुष्याला आनंद देते. डुप्लिकेट चप्पल जरी मिळाली तरी चलू देत नाही. बरोबर आहे आप्पा? डुप्लिकेट चप्पल जरी पायामध्ये घातली तर ती चालू देत नाही. मग कोणती गोष्ट काय करावी लागते? ओरिजिनल घ्यावी लागते. ओरिजिनल. ओरिजिनल मिळाली की दुःख देतच नाही मला. ओरिजिनल. ओरिजिनल कपडा, ओरिजिनल मित्र, बायको ओरिजिनल, नवरा ओरिजिनल. डुप्लिकेट नको जीवनामध्ये. कारण जे डुप्लिकेट आहे ते जाताना नुसतं जात नाही, आपल्याला काहीतरी दुःख देऊन जातं. एक दृष्टांत सांगतो. असा सप्ताह होता.
आणि अशी काही कार्यकारी मंडळी गोळा इथल्यासारखी मुखेडीसारखी भाविक. आणि थोडंसं वातावरण खराब झालं. आता बघा, दुपारी आज गरमी होती, आता थंडी आहे. आणि हेच माणसाच्या प्रकृतीला बिघडायला कारण ठरतं. दुपारी गरमी होत होती, ती माहिती मंडपामध्ये तिथं दादाचं कीर्तन ऐकताना, आणि आता हे व्हायलं, थंडी पडली. आता आभ्राला आभरण, पाऊस पडण्याची शक्यता. सगळे लोक आता घरी जायचे. त्या सप्ताह करणाऱ्या कमिटीनं ठरवलं, उद्या एखादा गोड पदार्थ कमी करूया, पण आज लोकांना घरी जाण्यासाठी एक एक छत्री, आज बाजार होता ना, मुखेडचा बाजार, बाजारातून विकत घेऊन एक एक छत्री देऊया. गेले दुकानामध्ये. ही छत्री, हिची किंमत काय? हिची किंमत 50 रुपये. आणि ही छत्री, हिची किंमत 15 रुपये. म्हणले छत्र्याच आहेत, पण एवढी किंमत कमी. त्यांनी सांगितलं 50 रुपयावाली छत्री पावसामध्ये नेल्यानंतर माणसाला भिजू देत नाही, आणि 15 रुपयावाली छत्री माणसाला कोरडं घरला जाऊ देत नाही. कोणती घ्यायची? संसारामध्ये स्वस्त मिळणारी गोष्ट हलकी असते, आणि परमार्थात स्वस्त मिळणारी गोष्ट ओरिजिनल असते. नाही कळालं? पण ते लोकांनी संसारात इकडं आणले. बुवा कमी पाकिट घेणार असले की लोक म्हणतात पण उलट आहे बा. निष्कामता परमार्थात श्रेष्ठ आहे, आणि सकामता प्रपंचात श्रेष्ठ आहे. पण आता या अज्ञानी जगाला शिकवणं म्हणजे आज काही नाही, चाललंय ते बरं आहे. राम 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 राम. मग कोणती घ्यायची? एक जणांनी ठरवलं, एवढ्या महागाच्या कशाला द्यायच्या म्हणलं, ते का भिजनात घरी जाऊचीस तू, घ्या 15 वाल्या घेतल्या. एक जण म्हणला, बा माझ्या खर्चानं एकानं 50 रुपयावाली विकत घेतली, बाकीच्यांनी 15 वाल्या. पावसात गेल्याबरोबर छत्रीचा रंग निघाला, आणि सगळे धोत्र काळे झर होऊन बसले मला. आणि भिजून घरला गेल्यावर बायको म्हणली, वॉशिंग मशीनमध्ये टाकलं काय, सर्फ एक्सेलमध्ये धुलं काय, हे काय धोत्राचा कलर लागला नाही, 400चं धोत्र टाकून द्यावं लागलं बघा 15 रुपयाचं. हे प्रकार तसाच आहे. डुप्लिकेट दुःख देतं, त्रास देतं, वेळ वाया घालतं, शुद्ध लवकर भेटत नाही, पण भेटलं की आपली क्वालिटी वाढविल्याशिवाय राहत नाही. असं आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून शुद्ध रंग वावे रंगा. आणि मग महाराज म्हणतात, पुरे पुरे आता नको तुझी याची. बस झालं, किती भोगाव. अरे मालक एकच असावा का 2 मालक असावेत माणसाला जीवनात? हे प्रपंच म्हणजे दुसरा मालकच आहे. ते म्हणेल तसं वागाल. ते म्हणलं ना, उठा उठा, मोटर लावा लावा, पाणी द्या पाणी द्या. 12 वाजता बायको फोन करते महाराज, लाज नाही का त्याला? काय खुशाल झोपलास? गाव पाणी द्यायले, कुणी द्यायचं पाणी कांद्याला? एक पाणी मागं पडलं तर पीक कमी होईल. उठून पळतो, डोळ्यात झोप असते, कंटाळा असतो, पण हुकूम आल्याबरोबर उठून पळावं लागतं ना. मग देवा ज्ञानोबा म्हणतात, तुझे जवळ घडे तव संसार भय जोडे. म्हणून देवा नको, तुझी याची सत्ताच नको. आम्हीच मालक असावेत आमच्या मनावर. कुठं राहायचं आमच्या मनावर, कुठं बसायचं आमच्या मनावर, कुठं खायचं सर्व सुखाले आलो. दुसऱ्याच्या जगण्यावर काय किंमत आहे? कीर्तन सुद्धा महाराजांना आपल्या मनावर करावं, संयोजकाच्या मनावर नाही. 7 ते 9च करावं. नवरायस काय आमचा? आलं मनाला तर 8:15ला सोडू, आणि आलं मनाला तर 10 वाजेपर्यंत चलू देऊ महाराज. हे उगं बाळ गोपाळ जेवायचे असते म्हणून वेळेला सोडावं लागतं. काय म्हण, महाराजांनी कीर्तनच लवकर सोडलं. बरं, असे मालक नाही जमत प्रपंचामध्ये, हे परमार्थामध्ये जमत नाहीत. काही लोक अज्ञानी असतात, अडाणी असतात, जीव घाले महाराज. एक जण म्हणला, ना कीर्तन चांगलं करते तो, पण उलीसच करते. तर म्हणलं मग काय करू? जरा पोट भर करा म्हणलं तू पोट 50 महाराज गिळलेस तरी भरलं नाही. झोलकर महाराज तेच मला सांगितलं. मी कुणाचं ऐकलं अगोदर सांगू लागला. ते असं होतं कधी. नको पुरे आता नको तुझी याची सत्ता.
आई शेकरी गा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे. आणि शेवटी महाराज म्हणतात लटके ते फेडा लटके ते फेडा लटके ते पेड़ा लटके ते पेड़ा तुका म्हणे जाय पीडा तुका म्हणे जाय पीडा आई शेकरी गा पांडुरंगा आई शेकरी गा पांडुरंगा तुका म्हणे जाय पीडा तुका म्हणे जाय पीडा ऐसे करेगा पांडुरंगा ऐसे करेगा पांडुरंगा. शुद्ध रंगवावे रंगवावे मानुलीकर म्हणता का थोडं म्हणा. शुद्ध रंगवावे रंगवावे वा वा टाळ्या वाजवा. शुद्ध रंग वावे रंग वावे होय 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 शुद्ध रंग वावे रंग ना बोला रंगवावे रंगवावे शुद्ध
श्रीरंगा पांडुरंगा जय श्रीरंगा पांडुरंगा. म्हणून महाराज म्हणतात लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा ऐशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे. हे खोटं आहे ते समाप्त करा. लटिका व्यवहार हे सगळं खोटं आहे आणि खोट्याच्या सानिध्यामध्ये राहून जीवाला अशा प्रकारचं दुःख भोगावं लागणार आहे. पण तुम्ही आमचं ऐका. आमच्या जीवनात एवढी विनंती करा देवा, जे जे काही खोटं आहे, मग काय काय खोटं आहे? काम खरा नाही, क्रोध खरा नाही, ईर्ष्या खरी नाही, द्वेष खरा नाही, कपट खरा आहे का? हे सगळं खोटंच आहे. हे ठेवून काय करता जवळ? अरे काम सुद्धा शरीर थकल्यावर निघून जाणार आहे. सगळी सत्ता गेल्यावर क्रोध राहणार नाही. चलती येतो राग आहे. लोक तारखा विचारतात, महाराज फॉच करतोय आणि कोणीच विचार नाही की पाया पडतो हो एक तरी द्या म्हणते. बाबा काळ आहे तर नका, म्हणून काळात राग धरू नका. एकदा काळ गेल्यावर पुन्हा पाया पडून उपयोग नाही. कुणाचा मत्सर करू नका. काय न्यायचे राजीव सोबत? आलोत एकटे, जायचे एकटे, कशाला कुणाचा? सगळ्यावर प्रेम करा. फक्त प्रेम खोटं करू नका आणि विषयाचं करू नका. सगळ्यावर प्रेम करा. कोणी आपलाच वाटला पाहिजे. यायचं 2 दिवस कीर्तनाला इकडं, राहायचं आणि इकडे येऊन इकडच्या लोकांच्या उचापत्या करण्यात वेळ घालायचा काही मजा आहे का? मुखेडला यायचं, विठामाईचं दर्शन घ्यायचं, हरिकाकाचं दर्शन घ्यायचं, हे संस्थेचे सगळे बाळ गोपाळांचं कौतुक पाहायचं. किती तालात टाळ वाजवतात, गुरुवर्य चांगले आहेत. हे आंतरमंडल्याला श्याम रोहिदास आबाचा मुलगा आहे. जगदाळे आबाचा मुलगा आहे ते रोहिदास बुवाचा. भजन त्यांनी सुरू केलं, मी ओळखलं. हे माशाचंच पिलू आहे म्हणलं. ते रोहिदास आबाला फार रंग देवत आहे गाण्याची. महाराज कार्यक्रम कोणाचा असो द्या, म्हणू लागला मनुष्य म्हणजे कसल्याही कार्यक्रमाला रंग देवताच. देवच देतो एखाद्याला देणगी. जे माणूस नाहीत त्याचं वर्णन करावं. असणाराचं करू नये बरं का, असणाराचं करू नये. दुपारी काय प्रमाण म्हणले बापा बाबा. देव माणसं आहे ते काही. मला एवढंच सांगायचं आहेत त्याला आनंद मानावा, आलेत त्यांचे आभार मानावे, कौतुक करावं, वा वा म्हणावं, शाबासकी द्यावी. आता हे मृदंगाचार्य किती सुंदर वाजवतात महाराज आपले. वाजवण्यामध्ये किती वजन आहे आणि पुन्हा ती सेन्सिटिव्ही आहे त्यांच्याकडे. ते काय सेन्सिटिव्हिटी काय म्हणतात ते गंभीर होऊन मृदंग वाजवायचा. आजकालचे मृदंगी दात काढणं, हॅ करणं, वाहवान खेळा, त्याला म्हणायचं नाकापेक्षा मोती जड. त्याची ती अतिशोक्ती जास्त व्हायली महाराज, अतिशोक्ती जास्त व्हायली. ते मृदंग वाजित गायकाला म्हणते वा, अरे तू वाजव र पुढचं तू. माणूस असा होता, असा बघा. 2-3 कार्यक्रम वाजवले, फार चांगलं वाजविणे. आणि पुन्हा शांत, कोणाला आपल्या वागण्याचा, चाटीचा, आवाजाचा काही त्रास होऊ देत नाही. हे महात्मा म्हणजे मृदंग वाजवला. मी पाहिलं, कुणाकडे पाहायचं नाही, कुणाला खुणवायचं नाही, कुणाला बोलायचं नाही, काही नाही. आपलं आपलं महाराजाकडे लक्ष द्यायचं आणि शांत अवस्थेमध्ये सेवा म्हणून मृदंग वाजवायचे. नाही तर काही बसल्याला बोल, मोबाईलचा गेम खेळ सुरू आहे. आता पुढं मृदंग मध्ये मोबाईल आणि गेम खेळायचं सुरू. त्याला म्हणलं ना, अरे तसं कसं, तुमचं बघा मला. असे माणसं एक आहेत. आणि गुरुवर्य असेच असावे. ज्याच्याकडे विद्यार्थी शिकतात ना महाराज, एक लक्षात ठेवा, ज्याच्याकडे विद्यार्थी शिकतात, विद्यार्थ्याच्या समोर गुरुचं वागणं कसं असावं हे अगोदर प्रत्येक संस्था चालकानं शिकणं महत्वाचं आहे. आणि असं असावं. वजनात राहिलं पाहिजे. लेकरं प्रेम करा, लेकरायली खाऊ पिऊ घाला, पण शिस्त आणि आपला स्वभाव कधीच त्यांना कळू द्यायचा नाही. ती पुन्हा पोथी ओळखीत येत. आपण त्याच्यासारखं वागलं की नाही, पोथी ओळखीत येत आणि ते म्हणते गुरु आपल्यासारखाच आहे, द्या गुरुजी चुना. असं होतंय पुन्हा. म्हणून चांगलं कार्य आहे त्यांचं. हे मुलं आहेत सगळे. श्याम सुंदर म्हणलं भजन, अंतराही चांगला म्हणला, पकड आहे स्वराची. पेटी वादक महाराजांनी सुंदर हार्मोनियमची साथ केली. एक दोन्ही गुरुजींचे विद्यार्थी एक बदलला, यांनी सुंदर मृदंग वाजवला. सिस्टीम चांगली आहे. आणि तुम्हाला श्रोत्याबद्दल तर बोलायचं कामच नाही महाराज. तुम्ही लई मोठ्या बागेतली फुलं आहेत सगळे.
सगळे एक एक दळणातल्या खड्यासारखे. किती दुरून दुरून आलात तुम्ही अशा थंडीमध्ये ऐकायला. कोणी मोटरसायकलवर आले, कोणी फोर व्हीलर घेऊन आले, कोणी कसं इतक्या दुरून इथपर्यंत आलात तुम्ही माझ्यासाठी ऐकायला. फार समाधान वाटतं. कुठेही गेलं तर 50% श्रोते आमचे ठरलेलेच असतात. कार्यक्रम कोण्याही गावला असू द्या, 50% माणसं आमचे तिथं ऐकायला येणार म्हणजे येणार. आणि अशी ती सवय लागली त्यांना. महिन्यामध्ये एखादं कीर्तन का होईना पण ऐकण्याची इच्छा वाटते. सर्व संत मंडळी इथं जमलेली आहेत. आमचे हरिभक्तीपरायण जीव घाले महाराज, आमचे बाळू काका संचेते, केवढे माणसं आहेत ते. वा वा, परमार्थाबद्दल केवढी तळमळ आहे. दुरून दुरून अनेक लोक आलेले आहेत. आमचे मानुलीकराचा अंतर ऐकला ना तुम्ही, कसा होता? येतोय का असा? महाराज खरे महात्मे आहेत भजनातले. खरा आनंद भजनामध्ये घ्यायचा, खरा आनंद. आणि मोकळ्या मनानं भजन. काय आपल्याला काय त्याचं काही देणं घेणं नाही. सेवा सेवा. आणि अशा लोकांचं मला फार नवल वाटतं महाराज. तो का म्हणे भोळीन विठ्ठल कृपेची कोळी. मला आनंद वाटला. दुरून दुरून मंडळी सर्व आलेली आहेत. एकापेक्षा एक सरस आहेत सर्व मंडळी. आणि असंच प्रेम कायम ठेवा. आमच्या प्रसन्न दादानी हा मला आनंद दिला. मागच्या वर्षी मला समाधान वाटलं. विठामाईचं वगैरे दर्शन झालं. केवढी सिद्ध परंपरा. त्या दत्तात्रयाची आई आहे म्हणत होत्या, म्हण नाही का, अनुसया मातेचा अवतार आहे असं सांगत होत्या. आणि त्यांची सेवाही चांगली आहे तिथे. ते आपले जे त्यांचे हे आहेत ना काका, तिथे ब्राह्मण राहतात, ते केवढी सुंदर माहिती दिली मागच्या वर्षी. मला वाटलं अर्धा तास एवढा एखादा कीर्तनकार सुद्धा तितकं सुंदर बोलायचं नाही. एवढं सुंदर ते सेवा आहे, साधना आहे. इथंही हे हरिकाकाचं मंदिर आहे का? हां, समाधी आहे. हे सुंदर आहे असं मंदिर. पटांगण चांगलं आहे. संस्थेमुळं शोभा आली. मंदिरं मोठे मोठे आहेत, पण हरिपाठ आरती नसल्यावर काय उपयोग आहे? इथं हरिपाठ आरती मृदंगमत आहे. मुखेड पुण्यवान पुण्यभूमी आहे. ते बुर्ज जुने जुने मंदिरं इतिहासाची साक्ष देणारे आहेत बा. हे येताना बघा ना, ते बुरुज वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या मुकुंद काकानं नारायण भाऊनं गाडी कुठून काढली पत्ताच लागला नाही. मला वाटलं कीर्तन इथंच होते की काय. पांदन तिकडं बाजार आहे म्हणले, या रस्त्यानं चला. त्या रस्त्यानं माणूस बसल एवढाला खड्डे. म्हणलं आलो तर आम्ही. म्हणलं काही नाही. म्हणजे सगळी मंडळी तुम्ही प्रेमाची आलात. सगळी माणसं प्रेमाची आहात. सगळ्यांना नाना आपले वाटतात. हेच मला पाहिजे तुमच्याकडून, दुसरं काही नाही पाहिजे. विसरतो न पडावा आणि माझा देवा तुम्हाशी. म्हणून जमलेल्या सगळ्या मुलांना नमस्कार करतो. तुम्ही सर्वच माझे प्रिय आहात. मला सर्वच मानणारे आहात. म्हणून कुणाचं नाम निर्देश न करता सर्वांना नमस्कार करतो. काही चुकीहुकी झाली ते क्षमा करा. योग्य आहे ते सत्पुरुषाचं आहे असं गोड मानून घ्या. माझ्या वाणीला विराम देतो. पुनश्च एकदा या सप्ताह समितीला, या पुण्यभूमीला, या मुखेड नगरीला, या पंचक्रोशीला नमस्कार करतो. या होऊन गेलेल्या परंपरेला नमस्कार करतो. आणि मला प्रसन्न दादांनी बोलवलं. आता त्यांनी अजून एक जबाबदारी माझ्यावर टाकली. अमरावती जिल्ह्यामध्ये 3 दिवस रुक्मिणी मातेच्या पत्रावर प्रवचन ठेवलेत. 3 दिवस माझे प्रवचन आहेत आणि 3 दिवस श्री गुरु शेखर महाराजांचे प्रवचन आहेत. एकाच सप्ताहामध्ये. सप्ताह 7 दिवसाचा. पण त्यांनी असं केलं, 3 दिवस नाना आणि 3 दिवस श्री गुरु चंद्रशेखर महाराज त्यांचे प्रवचन. चंद्रशेखर महाराजांचे प्रवचन 3 दिवस, 3, 4 आणि 5 उद्याच्या. म्हणून तर यावर्षी पाटोदा वगैरे कार्यक्रमात येता नाही आलं. सगळे नाराज झाले. म्हणत होते असं नाही करायला पाहिजे नानांनी. मला आता काय वार्षिक नियम कुठं घेऊन बसता. एखाद्या वेळा आलो समाधान माना. नवीन भाग बघू द्या ना मला. कुठं पाकिट कसं आहे काय नाही. पाकिट म्हणलो का मी? नाही. तिकडे 3, 4 आणि 5 असं 3 दिवस प्रवचन आहे. ते प्रसन्न दादाच्या मार्फत झालेलं आहे. तिकडे 3 दिवस आता प्रवचनाला. मग त्यांच्यामुळे असं काही मोठ्या मोठ्या उत्सवामध्ये योग येतो, आनंद मिळतो. खूप लोकांची उत्सुकता आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे तो, की निदान 20-25 हजार लोक जमतील रोज. एवढी मोठी तयारी आहे. तेवढ्यांना अन्नदान आहे रोज. मुखेडवासियांनाही धन्यवाद. पण सगळ्यांना दंडवत घालतो, नमस्कार करतो. काही चुकीहुकी झाली पुनश्च सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि समाज जेवायचा आहे. आता सगळ्यांना प्रसाद आहे ना. हा आता कीर्तन झाल्यावर सगळ्यांना प्रसाद. वा वा वा. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका.
आणि हे सगळ्यांना नम्र विनंती, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 हो म्हणायची का चाल रात झाली कशाला गारवा पडलाय विठ्ठल जय जय जय